नमस्कार, झेनू 24 तासमध्ये तुमचं स्वागत आहे. पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज. मुलांनी मोबाईलऐवजी पुस्तकांशी मैत्री करावी, डॉक्टर पवन चांडक यांचं प्रतिपादन. उपक्रमशील शिक्षक प्रकाश दुबे यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजूर या शाळेस 115वी आनंदी वाचनपेढी दिली भेट. मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर आणि वाढता स्क्रीन टाईम यामुळे शाळेतील व गावातील ग्रंथालय ओस पडले आहेत. त्या ग्रंथालयातील हजार पुस्तके वाचक रूपी मायबापाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत मुलांनी शाळेतील ग्रंथालयातील पुस्तकांशी मैत्री करून पुस्तक वाचनाचा आनंद घेण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन HARC संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक यांनी केले. आज दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी भोकरदन तालुक्यातील केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा राजूर या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्या वतीनं राजूर या शाळेला 115वी आनंदी वाचनपेढी भेट देण्यात आली. या संस्थेमार्फत आतापर्यंत जालना, हिंगोली, परभणी, बीड व पुणे जिल्ह्यातील 115 शाळांना ही आनंदी वाचनपेढी लोकसहभागातून भेट देण्यात आली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून HARC संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक, वाचन उपक्रमचे समन्वयक प्रकाश दुबे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तक श्री संतोष दुबे यांनी तर मार्गदर्शन HARC संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक यांनी केले. 101 पुस्तकांच्या आनंदी वाचनपेढीमध्ये 101 पुस्तकांचा खजिना असून यामध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, महापुरुषांची चरित्रे, शास्त्रज्ञांची चरित्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेत साहित्य आहे. या प्रसंगी HARC संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक, वाचन उपक्रमचे समन्वयक प्रकाश दुबे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमाशंकर पाधरवाले, मुख्याध्यापक केटिंगळे सर, डॉक्टर रटाळे सर, विनोद कुमार पांडे सर, दानवे सर, गजानन सानप, बाबुराव पुंगळे, झेनू 24 तासचे मुख्य संपादक साहेबराव पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शाळेतील शिक्षक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन विनोद पांडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक केटिंगळे सर यांनी केले. रिपोर्ट साहेबराव पवार, मुख्य संपादक, झेनू 24 तास. चला, बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. HARC संस्था समाजातील निराधार HIVग्रस्त अनाथ मुलांसाठी मागील 14-15 वर्षापासून काम करते. उद्देश हाच की ही मुलं समाजाच्या मुख्य प्रवाहात यावी, त्यांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा, पुनर्वसनाचा प्रश्न हा कायमच्या स्वरूपी सोडवला जावा. त्या हिशोबाने आम्ही 15 वर्षापासून काम करतो. बघता बघता हे कार्य एका मोठ्या पातळीवर पोहोचले आहे आणि आता ही मुलं समाजाच्या मुख्य प्रवाहात सुद्धा यायला लागली आणि यातील अनेक मुलांचे आम्ही लग्न देखील लावून दिले. आज ती मुलं स्वतःच्या पायावर उभे आहेत. तर मग हे सर्व काम करत असताना मागील 1-2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की 2020-21 मध्ये कोविड येऊन गेला. कोविडमध्ये ऑनलाईन शिक्षण आपल्या सर्वांवर लादलं गेलं. मला वाटते ऑनलाईन शिक्षणाचा उपयोग आपल्यासमोर फक्त ताट वाढले आणि त्या ताटामध्ये एक स्वीट आहे, त्याच्या व्यतिरिक्त ऑनलाईन शिक्षणाचा काही उपयोग नाही, काही नाही. आणि हे सगळ्यांनी आपण पाहिलंच आहे. उलट त्याचा उपयोग व्हायच्या ऐवजी नुकसान व्हायला लागलं आणि आज घराघरामध्ये मुलं ही मोबाईलचा अतिवापर झाल्यामुळे एक प्रकारे व्यसनाधीन होत चालली आहे. मग अशा प्रसंगी गरज आहे की त्या मुलांना वाचनाची आवड निर्माण करावी. मग वाचनाची आवड निर्माण करावी म्हणजे एक्झॅक्टली काय करावे? कारण की शाळेत अभ्यासक्रम तर असतो, अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त आपले मूल्यावर आधारित असं शिक्षण आपल्याला त्यांना द्यायचं. त्यासाठी आपल्याला त्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी अशी वेगवेगळे जे प्रकाशनाची जे पुस्तकं आहेत, जे मुलांच्या बालमानसशास्त्राचा अभ्यास करून डिझाईन केले आहेत, तर अशी पुस्तकं आम्ही या आनंदी वाचनपेढी उपक्रमामध्ये देत असतो. मागील 1.5 वर्षापासून आमचा हा आनंदी वाचनपेढी उपक्रम परभणी, हिंगोली, जालना, बीड आणि पुणे या 5 जिल्ह्यामध्ये आमचा हा उपक्रम चालू आहे. आज या निमित्ताने राजूर येथे आलो आहोत. राजूरच्या नामांकित अशी केंद्रीय प्राथमिक शाळा राजूर येथे आम्ही इथे आलो आहोत. जवळपास 120 पुस्तकांची आनंदी वाचनपेढी आम्ही ही या शाळेला भेट देत आहोत. आता अनेकांना प्रश्न पडते की ह्यांना कुठून तरी वरून मदत येत असेल किंवा शासकीय मदत येते, असं काही नाही. आम्ही आतापर्यंत 115 शाळांना वाचनपेढी दिली, म्हणजे 115 जणांचे वाढदिवस असो किंवा आपापल्या परीने ज्यांचे पुण्यस्मरण आहे तर ते ह्या उपक्रमाशी जोडलेत आणि त्यातून आम्ही ह्या शाळेला वाचनपेढी देतोय. आज आमचे उपक्रमशील शिक्षक मित्र जे आहेत प्रकाश दुबे सर, आज त्यांचा वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या शाळेला जवळपास 4 ते 4,500 रुपये किमतीची जवळपास 120 पुस्तकांची वाचनपेढी आम्ही ही भेट देत आहोत. आणि या निमित्ताने सर्व शिक्षक आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा उपस्थित झाले आणि त्यांनी आमची ही छोटीशी भेट स्वीकारली, त्याबद्दल मी आभार मानतो. उपनिषदातला त्याच अगोदर ऋग्वेदातील हा 10वा एक श्लोक आहे
ज्याचा अर्थ असा होता की हम सब कर चले, सब एक साथ मिलकर रहे, और जो आदि पुरुषों ने हमारे लिए जो एक विधान, जो कर्तव्य बताया है, उसके मार्ग पर हम चले. तर त्याच धाग्याला पकडून ऋषीमुनींचं जे जे काही 3 प्रकारचं द आहे, ज्याला दमन, दान आणि दया आपण म्हणतो, तर महापुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून जी संस्कृती आहे की दया करा, दान करा आणि दमन करा. दमन म्हणजे संयम. तर दानाची जी संस्कृती आहे ती आपल्या आज राजूर नगरीपर्यंत, आपल्या शाळेपर्यंत आदरणीय डॉक्टर चांडक सरांनी आणि त्याचबरोबर दुबे सरांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्यापर्यंत एक ज्ञानाची अलौकिक अशी शिदोरी ज्याला आपण म्हणतो, ज्यातून ज्ञान एक परमतत्वापर्यंत पोहोचण्यासाठी जे पुस्तकं अगोदर बालमनासाठी आवश्यक असतात, त्या पुस्तकाची जत्री, त्या पुस्तकांची एक परंपरा आदरणीय डॉक्टर साहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. तर त्या पुस्तकातून आपण म्हणतो वाचाल तर वाचाल, ज्या घरी नाही पुस्तकाचं कपाट, ते घर होऊ शकतं कधीही सपाट. हे संस्कार विद्यार्थ्यांना बालमनापासून जर मिळाले तर तो विद्यार्थी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करेल, देशासाठी करेल आणि मानवजातीच्या कल्याणासाठी करेल. तर हा खूप मोठा संस्काराचा ठेवा विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा, यासाठी आदरणीय चांडक सरांनी खूप मोठं पाऊल, हे अत्यंत पवित्र पाऊल आहे की आपण म्हणतो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, नव्या हाताचा गुण घ्यावा. तर ही खूप मोठी आमच्यासाठी, येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, जे वाचक राहणार आहे त्या पुस्तकातून, त्या वाचकांसाठी ही खूप मोठी एक शिकवण डॉक्टर चांडक सरांनी आज या ठिकाणी आपल्यासाठी दिलेली आहे. तर याचा मला खूप आनंद होतोय आणि आपण दिलेल्या या शिदोरीचा, या अमोल शिदोरीचा जो ठेवा आहे तो पुढे पण असा वेगवेगळ्या माध्यमातून राबत जाईल आणि विद्यार्थ्यांच्या थेट त्यांच्यापर्यंत आम्ही जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस येणार तेव्हा विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचं काय केलं त्याच्या आम्ही लेखी स्वरूपात आणि प्रत्यक्ष जिवंत स्वरूपात विद्यार्थ्यांच्याच अनुभवातून आपल्याला त्यांची प्रतिक्रिया आम्ही नक्कीच आपल्याला ऐकवायला देऊ, असा मी विश्वास बाळगतो. आणि या अमोल ठेव्याचा आम्ही आनंदाने या ठिकाणी आपले आभार मानतो आणि